लाकूड आहे त्याच्यापासून मी एक शोपीस बनवणार आहे. त्याला जरा आता पॉलिश पेपरने जरा घासू आणि वॉर्निश लावू, मग त्याला जरा चकाकी येईल आणि छान दिसेल. आता हे लाकूड आहे, तुम्हाला कळेलच मी काय कसं करणार आहे. ते तयार झाल्यानंतर तुम्हाला कळेल काय बनवलं ते आणि कशासाठी उपयोगी पडेल ते तुम्हाला समजेलच. त्याला मी आता जरा पुसते व्यवस्थित आणि पॉलिश पेपरने क्लीन करते. आता मी पॉलिश पेपरने साफ केले, त्याला एकदम घासलंय. आता त्याला आपण पुसू आणि मग वॉर्निश लावू. म्हणजे वॉर्निश कसं जरा चकाकी दिसेल आणि छान वाटेल बघायला पण. आता हे वॉर्निश आहे, लावूया आणि वॉर्निश लावूया. हे असं पण ठेवलं असतं पण ते वॉर्निश लावल्यानं जरा चकाकी येईल ना, म्हणून मग जरा वॉर्निश लावते, चांगलं दिसेल. टाकाऊ पासून टिकाऊ. हे तुम्ही कुठे शिकलात? आपल्या घरच्या घरी काहीतरी डोक्यात आयडिया आली आणि केलं. लाकडं पडलेली होती, त्याच्यातूनच काढून आणलं हा लाकूड. आधी पण तुम्ही केले असं का? हो, अच्छा. दर्शकांसाठी तुम्ही करताय? दर्शकांसाठी. आम्हाला कळलं शेवटला काय बनते ते. आम्हाला काही त्याची कल्पना नाही तुम्ही तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते. तयार झाल्यानंतर दाखवते काय केले ते. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गृहिणी पण तुमच्याकडनं ही आयडिया घेऊ शकतात. हो, लहान असताना शिकलोय. कोणाकडनं शिकला ते तुम्ही पहिल्यांदा? माझ्या वडिलांकडनं. अरे वा, त्यांनी केलं होतं का आधी? हो. तुझे वडील काय करायचे? वडील माझे असे काहीतरी मिळेल ते असे वस्तू त्याच्यापासून शोपीस वगैरे करायचे ते. आणि त्यांचं असं म्हणजे नोकरीमध्ये कुठे होते ते? नोकरीमध्ये म्हणजे ते पोस्टात होते, ब्रँड पोस्ट. अरे वा. ते चालवायचे. आणि मग त्याची आणि मग मोकळ्या वेळेमध्ये मग काय मिळालं का मग त्यापासून असे शोपीस तयार करायचे ते. अच्छा अच्छा. मग विकायचे ते की घरच्यासाठीच? घरच्यासाठी. अरे वा. त्यासाठी नाही.
त्यांनी एकदा फोटो फ्रेम पण केली होती. अरे वा. जंगली आपले कोंबड्या असतात ना, त्यांची पिसं मस्त अगदी आकर्षक होती. हां. ती जमा करून ठेवली आणि मग त्यांनी एक फोटो फ्रेम तयार केली. त्या फोटो फ्रेमला त्यांनी ती कोंबडीची पिसं अशीच बाजूनी लावलेली आणि त्याच्यात ती फ्रेम त्यांची लावलेली. एवढं मस्त दिसत होतं. तुम्ही पण करणार का तसं मग? हां, मी पण करू शकते. हे आता हे बनते वाटतं. आता काहीतरी वेगळं दिसायला लागतं ते वर्णेश्वर तुम्ही. हां, काहीतरी शेप वाटतं. ही क्रिएटिव्हिटी खूपच छान गोष्ट आहे. हे नुसतं लाकूड ठेवायचं की तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे? ठेवायचं नाही, ते त्याच्यावरती एक हे करायचं आहे प्रयोग. मी सस्पेन्स ठेवलाय थोडासा. शेवटलाच कळेल आम्हाला वाटतं याचं काय बनणार आहे ते. हे सुकेल लगेच की थोडं आपल्याला ठेवायला लागेल थोडा वेळ? सुकेल ते 10-15 मिनिटात सुकेल. एवढं वॉर्निश लगेच सुकतं का? सुकतं. हाताला जरा चिकटलं ते. अच्छा. चिकट आहे ना ऊन पण खूप सुकेल. भरपूर. मनी प्लांट मी इथे आणलेला आहे. त्याच्यामध्ये ते आता हा पीस आहे ना लाकडाचा, म्हणजे शो पीस, तो आता त्याच्यात ठेवते आणि त्याच्यावरती ती वेल चढवते. अरे वा, किती छान आयडिया तुमचा हा. मग ते कसं जरा बघायला पण बरं वाटतं आणि ती वेल अशी वरती चढेल ना. मी घरात पण ठेवू शकतो की याला? हा, घरात पण ठेवू शकते. छान शोपीस ठेवतो. हे बघा, असं ठेवायचं. हे आता अशी ह्याच्यात अजून थोडंसं आतमध्ये टाकायला पाहिजे का की थोडं खालपर्यंत गेले? ठीक आहे. तर ही त्याच्या भोवती जराशी माती टाकते, म्हणजे तो कसा घट्ट धरून राहील ना मातीला. बरोबर. माती टाकते त्याच्यात आणि ही वेल त्याच्यावर चढेल आणि आणि मग ही वेल त्याच्यावर चढवायची. छान दिसेल. खूपच तुमचं एकदम आयडिया चांगली आहे. आमच्या डोक्यात तसा विचार पण येऊ शकत नाही. असं बनवू शकतं की ते थोडंच वाटतं एक झाडाचं छान आणि त्या बाजूनी झाड. किती सुंदर कल्पना आहे ही तुमची. तर हे लावून झालेलं आहे. आता त्याच्यावरती मी वेल चढवते.
जशी वाढेल तशी ती चढत राहील हा त्यामुळे ते एकदम सुंदर दिसतं. असं वाढे आपण वेलीला आकार जसं वळवू ना तसे वळतात आणि मग ते बरोबर चढतात झाडावर. गुड. ओके कसं दिसते? खूप छान. तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे शोपीस म्हणून घरात पण ठेवू शकतो आणि आपल्याला हॉलमध्ये पण ठेवू शकतो. मनी प्लांटला जेवढं पाणी असेल ना तेवढं ते वाढत जातं. तू काय केलं पाणी पाण्यासाठी अशा पाणी पाण्या बॉटल ठेवले, त्या बॉटल मध्ये त्या वेली ठेवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला दोन पाणी पाणी माती पण आणि पाणी पण आणि माती पण दोन्ही जरी खाली जरी वेल गेली तरी मातीचा आधार भेटतो. मुली राहिल्यानंतर पाणी असल्यानंतर ते भरपूरच वाढते, त्याला मुळं भरपूर फुटतात. ही आपली कुंडी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती वेल चढल्यानंतर भरपूर भरकच्च दिसेल. वरती खूप छान दिसेल. म्हणजे झाड दिसेल असं झाडासारखं दिसेल हा, ते आणि झाडासारखं. आणि तिची पानं दिसेल. हो. हा किती सुंदर, छान कल्पना आणि सुंदर बनवलं. चांगली आयडिया दिली. थँक्यू.